बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी खरं तर मोठी आणि महत्त्वाची आहे, कारण राज्यात आता HMPV या व्हायरसने शिरकाव केला असल्याचं आपण पाहतोय। पुण्यात सुद्धा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे, मात्र अजूनही प्रवासावरती कोणते निर्बंध लादण्यात आलेले नाही। पुण्याच्या लोहगाव विमानतळावर सुद्धा आता प्रवाशांची कोणती तपासणी केली जात असल्याचं दिसत नाहीये। देशात जेव्हा कोरोनाचा पहिला रुग्ण दाखल झाला होता त्याने विमान प्रवास केलेला होता, मात्र तेव्हा परदेशातल्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जात होती, हे सुद्धा आपण पाहिलं होतं। मात्र सध्या तशी कोणतीच तपासणी केली जात नाहीये। त्यामुळे आता ही तपासणी न केल्यानं HMPV विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका सुद्धा सध्या या ठिकाणी निर्माण झाला असल्याचं आपण पाहतो। मी सध्या उभा आहे पुण्यातील लोहगाव विमानतळावर, ज्या विमानतळावरून खरं तर देश आणि विदेशातून अनेक नागरिक जे आहेत ते ये-जा करत असतात। सध्या चीनमधील जो HMPV व्हायरस आहे तो भारतातही दाखल झालेला आहे आणि एकूणच या ठिकाणावरून देश विदेशात जाणाऱ्या नागरिकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते। आपण पाहतोय की कोरोना काळात जो पहिला कोरोनाचा नागरिक जो कोरोनाग्रस्त सापडला होता तोही याच विमानतळावरून पुण्यात दाखल झाला होता। मात्र काल पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये खरं तर लोहगाव विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आलेली नाही। याबाबतचा निर्णय येत्या 2 दिवसामध्ये खरं तर होईल। मात्र त्या पार्श्वभूमीवर एअरपोर्टवरून येण्या जाणाऱ्यांची खरं तर संख्या मोठी आहे। खरं तर या विषाणू संदर्भात खरं तर या ठिकाणी केंद्र सरकारकडून अजून तरी यांना कुठला अलर्ट आलेलं नसल्याचं या ठिकाणी एअरपोर्ट अथॉरिटीकडून सांगण्यात येते। त्यामुळे येणाऱ्या काळात या ठिकाणी ही तपासणी होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन किरणसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे। तर एकंदरीत आपण पाहिलं कुठले निर्बंध नाहीये, विमानतळावर तपासणी सुद्धा होत नाहीये, त्यामुळे खरं तर हा संसर्ग जो आहे तो वाढू नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहन केलं जाते। महत्त्वाची बातमी पुढे, HMPVला रोखण्यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे आणि JJच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे या टास्क फोर्सच्या प्रमुख असतील। वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी ही माहिती दिली। HMPVला रोखण्यासाठी आणि त्याबाबतच्या उपचारांसाठी ही टास्क फोर्स गाईडलाईन्स असणार आहे। आयुक्तांनी राज्यातल्या सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली आहे आणि या बैठकीत HMPVची लक्षणं आणि उपचारांबाबत माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तर HMPVची लागण होऊ नये म्हणून नेमकं काय करावं तेही आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर बघूया। खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर हा ठेवायलाच हवा। टिश्यू पेपर नसल्यास कोपऱ्याच्या आतला भाग तोंडावर किंवा नाकावर ठेवा। मास्कचा वापर करा, गर्दीमध्ये जाणं टाळा। कुणाशी हस्तांदोलनही करू नका। भरपूर पाणी प्या, पौष्टिक जेवण खा, डोळे आणि नाक तोंडाला स्पर्श करू नका। कुणाशी हस्तांदोलन करू नका। सार्वजनिक ठिकाणी थुंकूही नका। ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीच औषधं घेऊ नका। तर नेमकं काय करायला हवं आणि काय नको हे आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलं। मात्र इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स आहेत, त्यांचा आढावा वेगवान स्वरूपात टॉप 50 मध्ये। नागपूरमध्ये HMPVचे 2 संशयित रुग्ण आढळले, तर 7 वर्षीय मुलगा आणि 14 वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असं खासगी रुग्णालयांमधून सांगितलं जात आहे। या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता, मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल न करताच दोघे आजारातून बरे झाल्याचंही कळत आहे। HMPVचे राज्यात 2 रुग्ण आढळले आणि आरोग्य विभाग हाय अलर्ट झाला। हिंगोलीमध्ये सर्व डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या। पुढील आदेशापर्यंत या सुट्ट्या आता रद्द असतील। HMPV राज्यात दाखल झाल्यानंतर राज्य सरकार ॲक्शन मोडवर आलं। या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मंत्रालयात दुपारी 3:30 वाजता बैठक आयोजित झाली। बैठकीला केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। HMPVचे 2 रुग्ण नागपूरमध्ये आढळले, त्यानंतर आता पुणे महापालिका अलर्ट झाली। पुणे महापालिकेने आता आरोग्य यंत्रणा सतर्क केली आहे। रुग्णांच्या उपचारासाठी नायडू रुग्णालयात 50 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्षही तयार करण्यात आलेला आहे।
राज्यात दाखल झालेल्या HMPVचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी एसटी आणि रेल्वे देखील अलर्ट झाले. मात्र सध्या तरी प्रवासी वाहतुकीवर कोणते निर्बंध नाही. राज्याच्या आरोग्य विभागानं गाईडलाईन्स जारी केल्या, त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यातील यंदाच्या 2024-25 या ऊस गाळप हंगामात 122 साखर कारखान्यांकडे ऊस तोडणी वाहतूक खर्चासह 1,685 कोटी रुपये थकीत आहे. देय FRPची एकूण रक्कम ही 2,848 कोटी रुपये होती. साखर आयुक्तालयाच्या अहवालातून ही बाब आता स्पष्ट झाली आहे. वाशिममध्ये आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक असेल. 31 मार्च नंतर अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असं पत्रक महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागानं काढलं आहे. HSRP नंबर प्लेट नसलेली वाहनं, बनावट HSRP नंबर प्लेट असलेली वाहनं आदी वाहनांवरती आता भविष्यात दंडात्मक कारवाई केली जाईल. हा इशारा परिवहन अधिकारी यांनी दिला. दुचाकी आणि ट्रॅक्टरवरती 450 रुपये प्रति वाहन तर 3 चाकीवरती 500 रुपये इतका दंड, अवजड व्यावसायिक वाहनांसाठी 745 रुपये इतका दंड आकारला जाईल. मुंबईमध्ये सध्या थंडी वाढली असल्याचं आपण पाहतोय, त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. सांताक्रूजमध्ये सोमवारी 16.8 अंश सेल्सिअस तर कुलाब्यात 19.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईच्या तापमानात पुढचे 2 ते 3 दिवस ही घट कायम असेल. तापमानाचा पारा 14 अंशांपर्यंत जाण्याचीही शक्यता आहे. मुंबईमधलं प्रदूषण कायमचं आहे. गोवंडी आणि शिवाजीनगरमधील हवा वाईट आहे. बोरिवलीमध्ये समाधानकारक हवेची नोंद झाली आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेने कठोरात कठोर उपाययोजना सुरू केल्या आहे. मुंबईकरांना आरोग्याच्या समस्यांना त्यामुळे सामोरं जावं लागतंय. वांद्रे कुर्ला संकुल ते वरळी मेट्रो मार्गिका लवकरच सेवेत दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मेट्रो 3 या ॲक्वा मार्गिकेचे 92% काम पूर्ण झालं. येत्या 100 दिवसांमध्ये हे काम पूर्ण होणार असंही कळतंय. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन 3च्या उभारणीमुळे पुणेकरांना सुलभ आणि वेगवान वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल. या प्रकल्पाचं काम सध्या वेगानं सुरू आहे आणि लवकरच हिंजवडीचे IT हब शहराच्या मध्यभागातील शिवाजीनगरला जोडलं जाईल. दिग्दर्शक रवी जाधव यांनी आता नव्या घरात गृहप्रवेश केला. या पूजेचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. डोंबिवलीमधील छोटंसं गाव ते आता आलिशान घर असा प्रवास त्यांनी या पोस्टमध्ये मांडला. रवी जाधव यांच्या या व्हिडिओवरती चाहत्यांनी देखील प्रेमाचा वर्षाव केलेला आहे. सलमान खानच्या घराला बुलेट प्रूफ काचा लावण्यात आल्या. सलमानच्या घराबाहेर पोलीस चौकी तैनात करण्यात आले. सुरक्षेसाठी अत्याधुनिक उपकरणं सुद्धा लावण्यात आलेली आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वामुळे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नवी मुंबई पालिकेला विविध मानांकनं प्राप्त झाली. कर्तव्य बजावण्यासाठी दुरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेत कामावर हजर राहण्यास काही वेळा अडथळे येतात, त्यामुळे कामाच्या नियोजित वेळेत 1 तासाची मुभा देण्यात यावी, ही मागणी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली आहे. नाशिकमधल्या येवला शहरात मोठ्या प्रमाणात आता मकर संक्रांतीची धूम दिसते. यावेळेस नायलॉन मांजाचा वापर टाळावा यासाठी येवला शहरातील शाळा, कॉलेज, पोलीस, महसूल प्रशासनानं शहरातून जनजागृती रॅलीही काढली. तृणमूलमध्ये गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याचं कळत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींवरून पक्षांतर्गत वाद आणि नेत्यांमधील दुफळी खूप खोलवर गेल्याचं बोललं जात आहे. कॅनडामध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे, तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो लवकरच राजीनामा देण्याचीही शक्यता आहे. ट्रुडो हे 2015 पासून कॅनडाचे पंतप्रधान आहे, मात्र आता ते पक्षांतर्गत विरोधामुळे राजीनाम्याची घोषणा करणार असल्याचं कळत आहे. आणि आता बातमी धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली, कारण मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. असं का? कारण धनंजय मुंडे यांच्या विरोधात आता करुणा शर्मा यांनी थेट हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली, असं करुणा मुंडे शर्मा यांचं म्हणणं आहे. तर हा आरोप करुणा शर्मा यांनी केलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी आता धाव सुद्धा या संदर्भात घेतली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांचा जो फॉर्म चुकीच्या पद्धतीनं मंजूर केला, कारण त्यांनी त्या शपथपत्रामध्ये आपल्या पहिले बायकोचा उल्लेख केलेला नव्हता.
फक्त 2 मुलं त्या बायकोपासून झालेले त्याचा उल्लेख केलेला होता. आणि बायकोच्या नावावर जे पहिल्या बायकोच्या नावावर जे प्रॉपर्टी आहे सांताक्रूझ, मुंबई ते जेवढे वेगवेगळे बंगले आहेत त्याचा कुठं उल्लेख केला नव्हता. आणि त्या दोघांमध्ये जे केसेस सुरू आहेत क्रिमिनल केसेस सिव्हिल त्याचा कुठला उल्लेख केला नव्हता. तर मुंडेंविरोधात थेट हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली. वळूयात पुढच्या बातमीकडे. जोपर्यंत धनंजय मुंडे हे राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची ही आक्रमक भूमिका बघायला मिळते आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. आणि या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपालांची भेटही घेतली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतो, धनंजय मुंडे हे सगळे माणसं कोणाचे आहेत? हे त्यांचेच आहेत आणि स्वतः ते मान्य करतात, हो वाल्मिक कराड हा माझा जवळचा जिव्हाळ्याचा आहे, माझे सगळे धंद्यातले सगळे धागे किंवा आमचे एकत्र अकाउंट्स आहेत, बिझनेसचे अकाउंट्स आहेत, माझा वटमुक्त्यार तो आहे. एवढं सगळं असताना सुद्धा आम्ही ज्यावेळी त्यांची राजीनामा द्या ही मागणी करायला लागलो, त्यांनी मोठ्या मनाने सांगितलं हो राजीनामा देतो. धनंजय मुंडेला कसं तुम्ही बाजूला सरकवते आम्ही बघायला लागलोय, नाही सरकवलं तर आमची लढाई आहेच. तर संभाजीराजे छत्रपती यांनी नेमकं काय म्हटलं हे आपण पाहिलं. आणि यानंतर बातमी HMPV व्हायरसची. HMPV बाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. पुढील उपाययोजनांसंदर्भात आता या बैठकीमध्ये खरं तर निर्णय घेतला जाणार असल्याचं कळत आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर ही बैठक अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे आणि या बैठकीमध्येच आता कॅबिनेटमध्ये ही चर्चा सुद्धा करण्यात आलेली आहे. पुढे नेमक्या काय उपाययोजना करायला हव्या, HMPV व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी नेमकी सरकारची काय पावलं असतील या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती ही सध्या तरी मिळते. एकंदरीत जर आपण बघितलं तर संपूर्ण देशामध्ये 8 तर महाराष्ट्रात सुद्धा 2 HMPV व्हायरसचे रुग्ण जे आहेत ते आढळलेले आहेत आणि त्यानंतरच आता आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे, अलर्ट झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. बातमी HMPV व्हायरसची. HMPV बाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. पुढील उपाययोजनांसंदर्भात आता या बैठकीमध्ये खरं तर निर्णय घेतला जाणार असल्याचं कळत आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर ही बैठक अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे आणि या बैठकीमध्येच आता कॅबिनेटमध्ये ही चर्चा सुद्धा करण्यात आलेली आहे. पुढे नेमक्या काय उपाययोजना करायला हव्या, HMPV व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी नेमकी सरकारची काय पावलं असतील या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती ही सध्या तरी मिळते. एकंदरीत जर आपण बघितलं तर संपूर्ण देशामध्ये 8 तर महाराष्ट्रात सुद्धा 2 HMPV व्हायरसचे रुग्ण जे आहेत ते आढळलेले आहेत आणि त्यानंतरच आता आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे, अलर्ट झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता इतरही काही राजकीय विश्वातल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी न्यूज पॉइंट 20 मध्ये. बीड सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासावर खासदार संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केले. बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरण तपासाचा फार्स आहे असं राऊत म्हणाले. बीडमधील संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळेस केली. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावरती हल्लाबोल केला. अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत आणि त्यांच्यात हिंमत असती तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला असता असं म्हणत EVMच्या कृपेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळाली असंही त्यांनी म्हटलं. सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. संतोष देशमुख यांचं कुटुंब मुंबईच्या दिशेने रवाना झालंय. आज रात्री 8 वाजता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील. हत्या प्रकरणाचा तपास गतीने व्हावा अशी मागणी देशमुख कुटुंबीय करण्याची शक्यता आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पंकजा मुंडे यांनी अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या प्रकरणासंदर्भात या भेटीमध्ये चर्चा झाल्याची देखील माहिती आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागा हे आदेश राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले. पक्षाची कामं जनतेपर्यंत पोहोचवा असं म्हणत मनसे कार्यकर्त्यांनी तयारीला लागावं हे आवाहन त्यांनी यावेळेस केलं. वर्धा विभागातल्या 211 बसगाड्यांना व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात आली असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे एसटीचे थेट लोकेशन आता घरबसल्या करणार आहे. ॲपद्वारे कोणती एसटी बस किती वाजता पोहोचेल आणि कोणती बस अचानक रद्द झाली या प्रश्नांची उत्तरं आता सहज मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
महिला आणि बालकल्याण विभागाकडून मावळ तालुक्यातील महिलांसाठी पिंक रिक्षा ही संकल्पना राबवली जाते. यामध्ये 70% कर्ज आणि 20% सबसिडी देण्यात येईल, तर फक्त 10% रक्कम ही महिलांना द्यावी लागेल. या योजनेचे फॉर्म अंगणवाडीमध्ये उपलब्ध आहेत. बीड आणि परभणीमधल्या घटनेसंदर्भात मराठा क्रांती मोर्चा आज पुण्यात पत्रकार परिषद घेणार आहे आणि या घटनांसंदर्भात होणाऱ्या आरोपांवर मराठा क्रांती मोर्चा उत्तर देईल. सरकारकडे काही मागण्या देखील केल्या जाणार आहेत आणि दुपारी 1:30 वाजता या संदर्भात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. अमरावतीमध्ये मौलानाकडून 13 वर्षीय विद्यार्थ्यावर अत्याचार करण्यात आले. शहरातील मदरशामध्ये ही धक्कादायक घटना घडली. मदरशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. पुणे आणि नगर जिल्ह्यातून कार, दुचाकी आणि टायर चोरी करणाऱ्या सर्राईत 3 गुन्हेगारांच्या टोळीला आळेफाटा पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. या टोळीने 4 कार, 17 दुचाकी आणि 43 टायर चोरी केले अशी माहिती आहे. रायगड जिल्ह्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली. मागील वर्षात बलात्काराच्या 107 घटना घडल्या. यामध्ये धक्कादायक आणि चिंताजनक बाब म्हणजे यातील 73% प्रकरणं ही अल्पवयीन मुलींसंदर्भातली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. बीडमध्ये हवेत गोळीबार करण्यात आला आणि करणाऱ्यांवरती कारवाई झाली आहे. 74 जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील 1281 शस्त्र परवान्यांबाबत प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आलेले आहेत. नाशिक महापालिकेतल्या 55 कोटींच्या भूसंपादन प्रकरणी शासनानं चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे माजी आयुक्त अशोक करंजकर यांच्यासह काही लोकप्रतिनिधी अडचणीत येण्याची शक्यता आहे. भाजप आमदार राहुल ढिकले यांनी शासनाकडे चौकशी करण्याची सुद्धा मागणी केलेली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीवरून आता वाद वाढतच चालला असल्याचं पाहायला मिळतंय. तर तब्बल 350 जागांच्या पदभरतीमध्ये संविधानानुसार मान्य आरक्षण डावलल्याच्या मुद्द्यावरून बँक मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलकांची भेट या संदर्भात घेतली. मनोज जरांगे पाटील यांना विनंती करताना अविनाश नाईकवाडे पाटील यांना अश्रू अनावर झाले. मनोज दादा, हिंसक भाषा तुमच्या तोंडून निघू नये आणि आम्हाला हिंसेकडे नेऊ नका, ही विनंती त्यांनी जरांगे पाटील यांना केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये चुलत भावानं बहिणीला दरीत ढकलून दिलं, त्यामुळे बहिणीचा मृत्यू झाला. बहीण एक मुलासोबत पळून गेलेली होती आणि त्याच रागातून खरं तर भावानं हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. मुरुड तालुक्यातल्या राजपुरी या ठिकाणी 48 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात आता नारळ पडलेलं आहे आणि या घटनेत व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर देवपूजेसाठी मुरुडच्या बाजारात शहाळे आणण्यासाठी गेला असता ही घटना घडली. महाराष्ट्राची आई कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची 8 दिवसांची मंचकी निद्रा आज संपली. देवी सिंहासनावरती पुन्हा एकदा विराजमान झाली आहे. देवीचा शाकंभरी नवरात्र उत्सव 7 ते 14 तारखेपर्यंत साजरा केला जाणार आहे. तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेच्या काळात देवीच्या मुख्य गाभाऱ्याला पुरातन झळाळी देण्यात आली. भिंतीवर लावण्यात आलेले ग्रेनाइट काढत मूळ दगडांना ब्रशिंग आणि सँड ब्लास्टिंग करण्यात आलं. गाभाऱ्याला पुरातन असा लुक सुद्धा देण्यात आलेला आहे. यासह इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या, मात्र अगदी छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेचच परततोय.
तर HMPV राज्यात दाखल असताना कोर्टातही याचिका दाखल झाली आहे, कारण मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात तसा विनंती अर्ज दाखल करण्यात आलाय. HMPVचं लक्षण अगदी कोरोनासारखं आहे, मात्र HMPVवर कोणतीच लस नाही आहे. त्यामुळे राज्यात परिस्थिती जी आहे ती हाताबाहेर जाण्याआधी प्रतिबंधात्मक उपाय करा अशी विनंती या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली. नव्या विषाणूच्या रुग्णांची चाचणी करणं, लक्षणं आणि उपाय याबाबत आता सार्वजनिक जनजागृती अभियान राबवणं, आरोग्य यंत्रणा सज्ज करणं अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. या याचिकेवरती बुधवारी आता सुनावणी सुद्धा होणार असल्याचं सध्या तरी कळतंय. नागपूर खंडपीठामध्ये ही याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे.